नमस्ते मंडळी. आपण आपल्या एकच मिनिट. नमस्ते. आपण आपला सेकंड चॅप्टर फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम याचा सेकंड व्हिडिओ करतो आहे. आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये डबल एंट्री सिस्टीम काय आहे आणि वेरियस टाईप्स ऑफ सिस्टीम्स अकाउंटिंग इन्फॉर्मेशनसाठी कोणत्या कोणत्या पद्धती वापरल्या जातात ॲज पर इंडियन मेथड, सिंगल एंट्री सिस्टीम अँड डबल एंट्री. आपल्याला या चॅप्टरमध्ये डबल एंट्री सिस्टीमच शिकायची आहे. आज आपण पेज नंबर 21 थोडंसं पान फोल्ड करते कारण मेन माझं इंटेन्शनच आहे. एक सर्कल दिसते पहा पेज नंबर 21 वर. इम्पॉर्टन्स एलिमेंट ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. इथे काही एक गोलाकाराचे चक्राकार दिले पहा आणि त्याला ॲरोज केलेले आहेत आणि 6 पॉईंट त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. हे 6 पॉईंट आपल्याला अकाउंट शिकण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि असं नाही थेअरी सब्जेक्ट सारखं नाही आहे अकाउंट मुलांना की एक प्रकरण शिकलं बाजूला ठेवलं मग चला दुसऱ्या प्रकरणाकडं मग तिसऱ्या प्रकरणाकडं, असं नाही आहे. तुम्हाला आधी फर्स्ट स्टेप यायला लागते. ती आल्यानंतर मग तुम्हाला सेकंड येते, मग थर्ड येते, मग फोर्थ येते, मग फिफ्थ येते आणि मग सिक्स्थ येते. इथे आपल्याला फाइंड आउट होतं की आपण बिझनेसमध्ये प्रॉफिटमध्ये आहोत का लॉसमध्ये आहोत. मग तो प्रॉफिट अँड लॉस फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फायनल अकाउंट करावं लागेल. फायनल अकाउंट करण्यासाठी आपल्याला अकाउंट माहिती पाहिजे, त्याचं क्लासिफिकेशन माहिती पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला जर्नल करावं लागेल, मग लेजर करावं लागेल, मग लेजर बॅलन्सिंग आहे, मग ट्रायल बॅलन्स आहे आणि मग फायनल अकाउंट. असं ते गोलाकार चक्र आहे. येते लक्षात. सो फर्स्ट ड्युअल इफेक्ट्स ऑफ ट्रान्झॅक्शन जे आपण या चॅप्टरमध्ये बघतोय. सेकंड चॅप्टर ह्याच्यानंतरचा जो येणार आहे तो रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स इंटू जर्नल. आपण जर्नल शिकणार आहोत. नेक्स्ट पोस्टिंग एंट्रीज इंटू लेजर. जर्नलमध्ये ज्या केलेल्या एंट्रीज आहेत त्याचं आपण लेजर पोस्टिंग करणार आहोत. लेजर पोस्टिंग झाल्यानंतर बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट. बॅलन्स करणं हा एक टास्क आहे. म्हणजे येत असतं, आपल्याला कळत असतं, पण काही विद्यार्थ्यांना ते समजायला थोडासा वेळ जातो. पण जमतंच, प्रत्येकाला जमतं. असं नाही की येत नाही किंवा कठीण आहे, अजिबात नाही. प्रत्येकाला येतं, कठीण नाही. सो बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट. देन प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. लेजर आपल्याला तयार करता आलं की त्याच्यावर आपल्याला ट्रायल बॅलन्स तयार करता येतो. आणि ते आपण जाणार आहोत प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. फायनल अकाउंट शिकण्यासाठी आपल्याला हे सगळं शिकावं लागणार आहे. आता आपण ह्या स्टेजला आहोत, ठीक आहे. मी तुम्हाला रिमाइंडर पण देईन की आता आपण ह्या स्टेजला, आपण ह्या स्टेजला आहे, आपण ह्या स्टेजला आहे, असं. बरं, डेफिनेशन ऑफ डबल एंट्री सिस्टम. डेफिनेशन एका रायटरनी लिहिलेली असते ती, पण डबल एंट्रीचं तुम्हाला जे समजलं आहे ते तुम्ही आणि पेपरमध्ये वगैरे डेफिनेशन तुम्हाला जे समजलं आहे ते तुम्ही तुमच्या मनाने मिनिंग जे आहे ते लिहू शकता. जे.आर. बाटली बॉय यांनी डेफिनेशन केली पहा. एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज टू फोल्ड इफेक्ट्स अँड दॅट इट अफेक्ट्स टू अकाउंट्स इन अपोजिट डिरेक्शन. अँड इफ अ complete record is to be made of each such transaction, it would be necessary to debit one account and credit another account. It is in this recording of twofold effects of every transactions that has given rise to term debit entry. J.R. बाटली बॉय. प्रिन्सिपल्स आहेत बा, काही तत्व आहेत डबल एंट्रीमध्ये. म्हणजे मी वर्गात बऱ्याच वेळेला मुलांना उदाहरण देते की 100 मार्काचा पेपर असेल तर 35ला पास, 34ला नापास, 36ला पास, 35ला काठावर पास. प्रत्येक विद्यार्थ्याचा पेपर तपासत असताना ही मोजपट्टी लावलेली असते पहा. कारण का तो जो निकाल आहे तो फेअर लागावा याच्यासाठी. कुठलाही विद्यार्थी 20ला, कुठलाही विद्यार्थी 30ला, कोण 25ला, कोण 55ला, कोण 100ला, कोण 90ला असं पासिंग करून त्या निकालामध्ये तथ्यच राहणार नाही. मग ती एक मीटरपट्टी असते का, 35 पडले की काठावर पास. तसे डबल एंट्री सिस्टमसाठी सुद्धा काही तत्व आहेत, काही विधान आहेत.
त्याच्यावरच बेस आपल्याला पुढच्या गोष्टी येणार आहेत. बघा, प्रिन्सिपल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम. In every business transactions, there must be minimum two effects. First one debit and another one credit. एका ट्रान्झॅक्शनला एक डेबिट असणार आहे, एक क्रेडिट असणार आहे. टू अकाउंट्स मीन्स वन इज द रिसिव्हर. रिसिव्हर म्हणजे घेणारा. रिसिव्हर म्हणजे घेणारा ऑफ द बेनिफिट अँड अदर इज द गिव्हर ऑफ द बेनिफिट. गिव्हर म्हणजे देणारा. एक असतो घेणारा आणि एक असतो देणारा, तरच व्यवहार होतो की नाही. म्हणून डेबिट क्रेडिट कशासाठी, एक वन ऑफ द रिसिव्हर ऑफ द इन दॅट ट्रान्झॅक्शन अँड अनदर इज गिव्हर ऑफ द इन दॅट ट्रान्झॅक्शन. टू अकाउंट्स मीन्स वन इज द रिसिव्हर ऑफ बेनिफिट अँड अदर इज द गिव्हर ऑफ द बेनिफिट. इफ वन अकाउंट इज डेबिटेड अनदर अकाउंट मस्ट बी क्रेडिटेड. येते लक्षात. एका अकाउंटला डेबिट दिलं तर शॉर्टली दुसऱ्या अकाउंटला आपल्याला काय द्यावं लागणार आहे, क्रेडिट. ह्याला अंडरलाईन केली आहे पहा, कारण ते तेवढंच महत्त्वाचं पण आहे. फिल इन द ब्लँक्समध्ये ते येतं पहा. एव्हरी डेबिट हॅज इक्वल ऑर करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ द सेम अमाऊंट. एव्हरी डेबिट, प्रत्येक डेबिटला हॅज इक्वल, समप्रमाणात, ऑर करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ द सेम अमाऊंट. म्हणजे पहा, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवेन. पाहता इथे लिहिले पहा. मिस्टर गोविंद अकाउंट डेबिट 30,000 टू सेल्स अकाउंट 30,000. म्हणजे 30,000चे डेबिट दिले आणि 30,000चं क्रेडिट दिले आहे. इथं 30,000 आणि इथं 10,000 असं नसतं, दोन्हीकडे सेम अमाऊंट असते पहा. आले लक्षात. सो एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग ऑर इक्वल क्रेडिट. एव्हरी डेबिट हॅज इक्वल ऑर करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ द सेम अमाऊंट. आता ॲडव्हान्टेजेस आहेत, फायदे आहेत डबल एंट्रीचे. निश्चित सिंगल एंट्रीलाही जेवढे फायदे नाहीत किंवा इंडियन सिस्टीमला जेवढे फायदे नाही आहेत तेवढे फायदे डबल एंट्री सिस्टीमचे. काय फायदे आहेत बघा. इट इज अ कम्प्लीट रेकॉर्ड. अंडर दिस सिस्टीम ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. दिस मेथड इज सायंटिफिक अँड रेकॉर्ड बोथ द आस्पेक्ट्स ऑफ इच ट्रान्झॅक्शन. एकाच ट्रान्झॅक्शनच्या दोन बाजू बघितल्या जातात. म्हणजे मी कोणाला गुड्स विकलेले असतील तर मी गुड्स विकलेत म्हणून माझ्याकडे रेकॉर्ड, आणि त्याच्याकडनं मला पैसे येणार आहेत म्हणून माझ्याकडे रेकॉर्ड. त्याच्या बुकमध्ये त्याला गुड्स मिळालेत म्हणून त्याला रेकॉर्ड, आणि त्यांनी मला पैसे द्यायचेत म्हणून त्याला रेकॉर्ड. असं दोन ठिकाणी रेकॉर्ड करणं म्हणजेच डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम आहे. तुम्ही आता नवीन आहात, नव्याने अकाउंट शिकत आहात, त्यामुळे कदाचित तुम्हाला थोड्याशा ह्या गोष्टी समजायला थोडा वेळ लागेल, पण समजेल नक्की. तुम्हाला हे क्लिअर कधी होईल माहिती का, जेव्हा आपण लेजर करू की नाही, लेजर शिकू तेव्हा आपल्याला कळेल की ह्या दोन ठिकाणी आपण ह्याचा रेकॉर्ड का करतो ते. अंडर दिस सिस्टीम ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. दिस मेथड इज सायंटिफिक अँड रेकॉर्ड ऑल द रेकॉर्ड्स बोथ द आस्पेक्ट्स ऑफ ईच ट्रान्झॅक्शन. ॲक्युरेसी आहे, अचूकता आहे. In this system, both aspects are recorded in the books of accounts, so it gives complete accuracy in accounting work. It also checks the arithmetical accuracy. म्हणजे आता मी जस्ट तुम्हाला दाखवलं पहा की 5,000ला 5,000, 6,000ला 6,000 असंच पाहिजे. कारण काय होतं, एखाद्या वेळेस आकडे लिहायचे म्हणले की आत्तापर्यंत आपण गणितं केलेली असतात. मग एक आकडा इकडे, एक आकडा तिकडे. आता समजा इथे पहा 8,000 आहेत दोन्ही ट्रान्झॅक्शनमध्ये. आता इथला समजा शून्य द्यायचा राहून गेला तर इथे 8,000चे डेबिट पडले पहा, पण इथं 800चंच क्रेडिट आहे. म्हणजे इथे डिफरन्स येणार आहे 7,200 रुपयेचा. जेव्हा आपण हे सरते शेवटी कॅल्क्युलेट करायला घेतो तेव्हा क्रेडिट 7,200ने कमी दिसणार. म्हणजेच आपल्याला ॲक्युरेसी फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा डबल एंट्री सिस्टीम उपयोगाची. आपल्याला लगेच कळते की अरे 7,200 कुठं फरक आला आहे, म्हणजे कुठेतरी शून्य द्यायचं राहिलं. किंवा असंही होऊ शकतं. आता इथं 0 मी आता खोडून टाकलं तर समजा हा 0 आहे, पण चुकून अजून एखादं 0 दिलं तर इथं 8,000चं डेबिट आहे, नाही तर 80,000चं क्रेडिट आहे. लिहिता असं होऊ शकतं. अकाउंटंटकडनं होऊ शकतं, विद्यार्थ्यांकडनं. तुम्ही तर ह्या चुका शुअरली करणार आहात, नक्की करणार आहात, भले आपण ऑनलाईन तासिकांमध्ये असू.
पण ह्या चुका नक्की एकदा ना एकदा तुम्ही करणार आणि मग आपल्याला कळतं अरे मी किती मोठा घोटाळा केला आहे. असं लिखापडीमध्ये होऊ शकतं. मग ह्या ज्या चुका आहेत ह्या आपल्याला डबल एंट्री सिस्टीमनी ज्या आहेत ह्या फाइंड आउट होतात किंवा शोधता येतात. ॲक्युरेसी. बिझनेस रिझल्ट्स. All expenses, losses, income, gains, liability, asset, debtor and creditor, all these transactions are recorded. असं नाही आहे की फक्त माल घेतलाय आणि माल दिलाय, गुड्स परचेस अँड सोल्ड गुड्स असं असेल तर एवढंच ट्रान्झॅक्शन नाही आहेत. ॲसेटशी रिलेटेड, लायबिलिटीशी रिलेटेड, एक्सपेन्स आहे, इन्कम आहे, डेटर आहे, क्रेडिटर आहे, एक्सपेन्स आहे, लॉस आहे. पहा ज्या ज्या गोष्टीशी तुम्ही डील करणार आहात ते प्रत्येक व्यवहार तुम्ही ह्याच्यामध्ये रेकॉर्ड करणार आहात. प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक महिन्याचा, प्रत्येक वर्षाचा रेकॉर्ड आपल्याला करायचं आहे. ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, इन्कम, गेन्स, लायबिलिटीज, असेट्स, डेटर, क्रेडिटर, all these transactions are recorded. Therefore it helps to find out the accurate business results of particular accounting period. एका आर्थिक वर्षामध्ये आपण कोणाकोणाशी किती किती वेळा कशा कशा पद्धतीने व्यवहार केला, कुठल्या महिन्यातल्या किती तारखेला काय काय केलं, 2 महिन्यापूर्वी कोणाबरोबर व्यवहार केला, 6 महिन्यापूर्वी कोणाबरोबर केला, 1 वर्षापूर्वी या तारखेला कोणाशी कुठला व्यवहार केला, हे सगळं आपल्याला फाइंड आउट होतं विथ द हेल्प ऑफ this double entry system. Common acceptance. It is widely accepted since it follows universe accounting principles. हे मात्र विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं की ही जी डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम आहे ही युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे. जगात सर्व ठिकाणी डेबिट क्रेडिटचे रूल हे एकसारखेच आहेत, बदलते फक्त करन्सी. म्हणजे अमेरिकेत पण गेलात तरी पण असंच आहे, जपानमध्ये गेलात तरी पण असंच आहे, भारतात आपण अभ्यास करतोय तरी देखील तसंच आहे. हर एक ठिकाणी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे पहा ही डबल एंट्री सिस्टीम. फक्त त्या त्या देशाची करन्सी बदलते, हे लक्षात ठेवा कायमस्वरूपी. इट इज वाइडली ॲक्सेप्टेड सिन्स इट फॉलोज युनिव्हर्सल अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. डबल एंट्री सिस्टीम इज ॲक्सेप्टेड बाय फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, गव्हर्नमेंट अथॉरिटीज एक्सेट्रा. इथे लक्षात. असे काही फायदे आणि बेनिफिट आहेत त्याचे. कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम ॲज पर द ट्रॅडिशनल. कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टीम इज बेस्ड ऑन द प्रॅक्टिकॅबिलिटी. अकाउंटिंग कन्व्हेन्शन मीन्स rules which by common agreement are used for accounting. However, there is no clear information of the rules between the concepts and the convention. Indian system of accounting is the example of conventional accounting. This system does not follow principles of double entry system. It is incomplete system of recording of the business transactions. कन्व्हेन्शन म्हणजे आपल्या सोयीने केली जाणार अशी की ज्याला कुठलाही रूल ॲप्लिकेबल नाही किंवा जे कुठलेही रूल फॉलो करत नाही, अशा काही जुन्या पद्धती देखील आपल्याकडे आहेत. पण जनरली कंपन्यांमध्ये अकाउंटिंग करत असताना सर्व ठिकाणी जिथे जिथे अकाउंट केलं जातं तिथे डबल एंट्री सिस्टीमचाच वापर केला जातो आणि ती ॲक्युरेट आहे, सायंटिफिक आहे आणि तीच फायदेशीर आहे. ठीक आहे, वाचा, अभ्यास करा. आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी वाचा. तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असतील तर निश्चित तुम्ही मला विचारू शकता. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स घेणार आहे आणि डिटेलमध्ये घेणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल अशाच भाषेत तो व्हिडिओ असेल. मे बी थोडासा लेंदी असू शकतो पण काही हरकत नाही. तेव्हा बघते मी त्याचं प्लॅनिंग करीन आणि त्या पद्धतीने पुढचं सगळं नियोजन करणार. ठीक आहे, काही अडचण असेल तर विचारा. आता मी थांबते. धन्यवाद.